तुम्हाला बाकी बायांचं म्हणजे अजून ज्या आहेत तिकडे लेडीज त्यांनी जे केलेले तुम्हाला दाखवेल मी इतकी छान केलेली आहे. काही काही म्हणतात ना अरे जाऊन काय तिथे मजाच मारतायत, तर असं नाही आहे. आम्ही पण काही ना काही तर करतच. हॅलो गाईज, बघा मी आले वरती रूमवर. जी की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे एवढी कांद्याची पात आहे ती मी काढलेली आहे. आणि आता मी गॅलरीमध्ये पण लावलेली आहे कांद्याची पात मी काढली आहे. तुम्हाला दिसेलच माझा आवाज येतो झालेच तर बघा तुम्ही बघू शकताय वाढेल परत ही. आणि बघा तर आता मी सर्व जी आहे कटिंग केलेली आहे कांद्याची पात बघत असाल. मला तर वाटतं की एवढी म्हणजे आपल्या इकडे भेटेल 10 रुपयाला तर जुडी तर भेटेल स्वस्त, कारण की इकडे ते महाग आहे म्हणा. इकडे जर घ्यायला गेलं तर 30-40 रुपये तर लागतात बघा एवढ्या भाजीला. आणि मी जेव्हा म्हणल्याप्रमाणे लावताना काय वाटलं नव्हतं की इकडे येईल म्हणून, कारण इथला मोसम भरपूर अलग आहे. आणि कारण की इथल्या ज्या मोसममध्ये थंडीमध्येच आलं तर काही गोष्टी येत असतात आणि नंतर काय येत नाही. आणि सुकून वगैरे आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी खाली भरपूर लावलेले आहेत झाडं. वांगे लावलेत, मिरच्या लावलेल्या आहेत, आलू लावलेत, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसूण वगैरे लावलेले आहेत. परंतु त्यात लसूण वगैरे उगवलेलं आहे, छान बटाटे आलेले आहेत. बट ज्या मिरच्या लावलेल्या होत्या त्या वाळून गेल्यात माझ्या. ठीक आहे, जेव्हा ना फुल आहे फुलाची पाकळी त्याच्याप्रमाणे भेटली. आता 1 दिवसाची तरी भाजी होती. म्हणजे बघू काही ना काही करतोच नाही का, बसण्यापेक्षा म्हणलं. किंवा फौजी बिन सुट्टी असली की काही ना काही ते बसून न राहता ते देखील स्वतः काहीतरी लावू हे करू म्हणून करतात. तर बघत असाल आम्ही बसून नाही राहत. ओके, बसून नाही राहत म्हणजे काही ना काही उद्योग चालूच असतात. बायकांची बी असतात आणि सुट्टीच्या दिवशी फौजींची बी असतात. म्हणजे म्हणतात ना ओरिजिनल शेतकरी बसून नाही राहत. आता हे तर मी माझ्या घरचं दाखवलेलं आहे. अजून आमच्या आपल्या इकडलेच महाराष्ट्रातलेच आहेत सर्व ताईंत मराठी. तर त्यांनी इतकी छान केलेलं आहे ना, म्हणजे असं आपल्या इकडे म्हटलं तर तुम्हाला 1 गुंठ्यामध्ये अशी जागा, इकडे जागा अवेलेबल असते, पाणी अवेलेबल असतं. फक्त आपण त्याची निगा वगैरे राखली की छानपैकी येतात. तसंच मी त्यांची मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न या व्हिडिओत झालं नाही तर त्यांचा दुसरा एक व्हिडिओ तयार करेल, ब्लॉग तयार करेल. आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग असेल, थोडासा म्हणजे लॉंग असेल. आणि तुम्हाला कसं वाटलं हा ब्लॉग नक्की कमेंट करा. असं डेलीचे जे तर ही माझं असंच डेलीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल किंवा म्हणजे डेली म्हणून यात काही वाईट नाही, काही असं आपण देखावा करत नाही किंवा काही नाही. जे डेली यूज आहे आपल्या डेलीसाठी आपण करतोय तर एक चांगली गोष्ट दाखवत आहे. किंवा समजा फौजीचं जी लाईफ आहे, फौजीमध्ये म्हणजे बायकांबाबतीत जर म्हटलं, फौजी तर आहे ते कष्ट तर करतच असतात. बट बायका पण काहींचं असतं की म्हणणं की अरे ह्या सोबत आहेत तर खूप मजा मारतात. काहींचं असतं त्यांचं मिथ म्हणा की काय म्हणा. तर फौजीला पण टाईम नसतो ना, त्यांच्या बायकांना बी टाईम असतो. ठीक आहे, आणि त्यांचं रुटीन जे असतं सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांना प्रत्येक गोष्ट द्यावं लागते. ते करत बाळ सांभाळत माझंच बाळ बघा कसं काढत आहे, एक करत आहे. त्याला सगळ्या गोष्टी करावं लागतात. मला तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. हॅलो, आता मी ते तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्याकडच्या ज्या महाराष्ट्रीयन ताई आहेत, तुपाली दातखिळे ताई, त्यांचं दाखवते भाजीपाला कसा म्हणजे कंपाऊंड केलेलं आहे. थोडं असं त्यांनी जाळी गेट किती छान बघा. म्हणजे अक्षरशः किती जवळपास 1 गुंठाच्या जवळ जागा असेल त्यांनी लागवड केलेली आहे बघा. बघून असं वाटणारच नाही की हे क्वार्टरला लागवड केलेली आहे म्हणून. असं वाटेल की शेतामध्येच कुठेतरी काही लागवड केलेली आहे. बघा कशी व्यवस्थित आळे वगैरे पाडलेले आहेत. इकडे टमाटे लावलेत, वांगे लावलेत, मटर लावलेली आहे, पालक, हरभरा लावलेला आहे, कोथिंबीर, शेपू सर्व काय लावलेलं आहे. हे राहिलं माझं क्वार्टर.
आणि इकडे बघा म्हणजे हिरवंच हिरवं दिसतंय बघा तुम्हाला सगळीकडे. तिकडे काय ज्वारी किंवा कणीस दिसतं लावलेले, काय ते काय सांगता येत नाही मला काय म्हणून. बघा इकडे लावलाय लसूण, म्हणजे वर्षभर लसूण घ्यायची काही गरजच नाही आहे, एवढा लसूण लावलेला आहे. ही बघा चेअर, ही आमची पल्लवी, ही सिद्धी, हा शौर्य. हाय करा हाय. हे काय लावलंय? मोटरच येते सगळं. मेथी बघा वर्षभर जायला असं एवढा लसूण लावलाय त्यांनी. तिकडे काय आलूच वाटतंय काय वेगळंच काहीतरी. बघा तुम्हाला म्हटल्याप्रमाणे माझं मी बनवलेलं एका कोपऱ्यात बी बसणार नाही एवढं.